तर 46,000 गुन्हे महाराष्ट्रात पोस्कोचे पेंडिंग आहेत. 46,000 गुन्हे कशाला म्हणतात? मग त्याचं कारण आहे की तेवढ्या स्पेशल कोर्ट्स नाही आपल्याकडे, तेवढी यंत्रणा नाही आहे. ती संमती नाही धरली जाते. तो गुन्हाच ठरतो. म्हणजे एखाद्या 16 वर्षीय मुलीने जरी एखाद्या मुलाला संमती दिली तरी तो गुन्हाच ठरतो. रेप नेमकं कशाला म्हटलं जातं किंवा कोणत्या गोष्टीला आपण रेप म्हणू शकतो? किंवा ती बसली तिच्या बॉयफ्रेंडबरोबर, तिने काहीतरी चाळे केले, हा आरशातनं बघतोय आणि त्याला माहिती हे आपण बघतो, हे बघतोय तरी ती चाळे करते, म्हणजे मग त्याची मानसिकता ती होते. तर कॉलेजमधले ज्या मुलं मुली आहेत त्यांच्यामध्ये बऱ्याचदा अफेअर होतं, शारीरिक संबंध होतात, पण आता कोर्टाने त्याबाबत निर्णय दिला आहे की तो सुद्धा 7 वर्षाची मुलं मुली यांच्यावर ज्या घटना घडतात, तुम्ही जर थोडासा अभ्यास केला तर त्या ओळखीच्यांकडनं आणि नातेवाईकांकडनं जास्त कळतात. अगदी मुलींनाच नाही तर मुलांना पण शिक्षण दिलं गेलं पाहिजे की गुड टच काय, बॅड टच काय. घरामध्ये मी म्हणेन असं की वायफाय स्ट्रॉंग आहे पण संवाद वीक आहे. असा संवाद वाढला पाहिजे. संवाद वाढला, मुलांना पालकांविषयी धाक वाटण्यापेक्षा एक विश्वास वाटला पाहिजे. पण सर या गुन्हेगारांचा काही एक बिहेवियरल पॅटर्न असतो का, जो तपासादरम्यान पण दिसून येतो? गर्दी ज्या देवळात असते, इथे देवळांमध्ये काही म्हातारी माणसं या प्रकारची ही रोज येऊन बसणार आणि काहीतरी गर्दीचा फायदा घेऊन किंवा गुन्हेगार पकडणं हे 50% काम आहे. 100% काम गुन्हा सिद्ध होतं तेव्हाच होतं. तुम्ही आरोपी आणतायत, पकडतात, कोर्टात ते सिद्ध होत नाही, सुटत जातात. इतर आरोपींची मानसिकता आणखीन वाढायला लागते, ती काहीच होत नाही. पुण्यामध्ये सध्या गुन्हेगारीचा रेट तर वाढतोच आहे, पण पोलीस प्रशासनानं हा रेट कमी व्हावा यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजे? गेल्या आठवड्यात पुण्यातील नसरापूरमध्ये एका 3 वर्षाच्या चिमुकलीवर 65 वर्षाच्या नराधमानं अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केल्याची घटना घडली. या घटनेवरून आपण असं निश्चितपणानं म्हणू शकतो की पुण्यामध्ये आणि पुण्याच्या ग्रामीण भागामध्ये क्राईम रेट वाढतोय. आणि या विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत ACP राजेंद्र भांबरे सर आहेत. सर, थोडक्यातमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. सर, NCRBचा रिसेंटली एक रिपोर्ट आला 2024चा. या रिपोर्टमध्ये असं म्हटलं आहे की पुण्यामध्ये 2024-25 या वर्षासाठी 973 घटना घडल्या. यामधल्या ज्या घटना घडत आहेत त्या प्रत्येक दिवसासाठी सरासरी विचार केला तर अल्पवयीन मुलींवर अत्याचार होण्याचं जे प्रमाण आहे ते जास्त आहे. सरासरी 2 घटना या घडत आहेत. पुण्यामधला हा जो क्राईम रेट आहे तो वाढण्याची मुख्य कारणं काय असेल तुम्हाला असं? क्राईम रेट तर वाढतंच आहे. म्हणजे आपण बघतो ते सर्व दृष्टीने सर्व ठिकाणचे क्राईम वाढतो आहे. क्राईमचं स्वरूप बदलतं आहे. पूर्वीचं पारंपरिक क्राईम आता वेगवेगळं क्राईम आलेलं आहे. तसंच समाजामध्ये एक तक्रार देण्याबद्दल किंवा या कायद्याविषयी ज्या कायद्याअंतर्गत पोस्को अंतर्गत हा गुन्हा दाखल झाला, त्याचा तपास चालला आहे, त्याविषयी जागरूकता पण आली आहे. कारण हा 12 सालचा कायदा आहे, कायदा फार जुना नाही आहे. तो 2012 सालचा कायदा आहे. त्याच्यामुळे आता समाजात जागरूकता पण आली आणि जागरूकता आल्याने लोक तक्रारी पण देत आहेत आणि तक्रारी दिल्यामुळे तसं गुन्हे वाढत आहेत. आणि याची जर कारणांचा अभ्यास करायचा असेल तर याच्यामागे बरीच मोठी कारणं आहेत. एक तर पहिली गोष्ट म्हणजे आत्ता आपण सगळे डिजिटल युगात आलेलो आहे. मुलगा 7वीत गेला नाही की त्याला आपण मोबाईल देतो, मुलगी 7वीत नाही गेली तिला मोबाईल देतो. मोबाईल देताना मोबाईलचा वापर कसा करावा याबाबत पालकांकडनं काही मार्गदर्शन नसतं. बेसिकली मागच्या पिढीतल्या लोकांना एवढा अजून मोबाईलचा वापर कसा करावा हे माहीत नाही. त्याच्यामुळे ते स्वतः त्यांना माहीत नसल्यामुळे ते मुलांना नाही सांगू शकत. म्हणजे मुलांना ज्याला म्हणता येईल की आपण एक मोबाईल सॅव्ही म्हणतो किंवा मोबाईल शहाणं करायचं म्हणतो, ते शहाणं केलं जात नाही. काय बघावं, काय बघू नये हे शिकवलं जात नाही. किती वेळ वापर करावा त्याच्यावर काही निर्बंध आहे का ते बघितलं जात नाही. त्याच्यामुळे मग असा मोबाईलसारखं एक ज्याला म्हणता येईल की. आणि दुसरी गोष्ट अशी की आता अजूनही समाज इतका आपला वास झाला आहे औद्योगिकरण, पुणे किंवा पुणे परिसर म्हणून आपण, औद्योगिकरणामुळे विविध औद्योगिक वसाहती स्थापन झाल्या आहे. बाहेरचे लोक भरपूर येतात स्थलांतरित, लोक एकमेकांना ओळखत नाही आहेत. नवरा बायको दोघं नोकरीला असतात, त्याच्यामुळे मुलांकडे मुलं एकटीच असतात. कदाचित ते पाळणा घरात असतील, घरात सांभाळायला दुसरी कोणी बाई ठेवलेली असेल किंवा इतर काही गोष्टी असतील, आजी असेल, आजोबा असतील, पण त्यांच्यावर तेवढी लक्ष दिलं जात नाही, त्यांना शहाणं केलं जात नाही. त्या बाबतीमध्ये या अशा अनेक गोष्टी आहेत की ज्याच्या बाबतीत आपण लक्ष द्यायला पाहिजे किंवा ज्याला म्हणता येईल की आता बिलकुलच ज्याला म्हणता येईल की आपण बिनधास्त असे आपण पण जरा काय म्हणता येईल त्याला खूपच बिनधास्त झालो आहोत आणि याची बिनधास्त झाल्यामुळे हे असे प्रकार घडतात. ओके. नसरापूरमध्ये ज्यात रिसेंटली एक प्रकार घडला की त्यामध्ये त्या घटनेकडे बघितलं असता आणि दुसरी गोष्ट त्याच पद्धतीची घटना पुण्यातल्या पर्वती भागातून घडत होती किंवा एका 60 वर्षाच्या आरोपीनं म्हणजे त्या मुलीचे ते आजोबा होते, त्यांनी त्याच्याशी अत्याचार करण्याचा प्रयत्न केला असं आपल्याला पाहायला मिळालं आहे. सो अशा घटना जेव्हा घडत आहेत तर याच्यामागं काय कारण असतं तुम्हाला वाटतं?
बेसिकली अनेक जी कारणं आहेत मी एक म्हटलं की ह्या घटना सगळ्यात जास्त तुम्ही जर बघितल्या पोस्को अंतर्गत 18 वर्षापर्यंत वय आहे, परंतु जे त्यातल्याच लहान आहेत त्यांना काही कळत नाही, असे 6 वर्षाच्या 7 वर्षाची मुलं मुली यांच्यावर ज्या घटना घडतात तुम्ही जर थोडासा अभ्यास केला तर त्या ओळखीच्यांकडनं आणि नातेवाईकांकडनं जास्त घडतात. अनोळखी व्यक्तींकडनं फार कमी घटना घडतात. त्याच्यामुळे त्या ह्या पर्वतीच्या घटनेचं बघितलं किंवा तुम्ही नसरापूरची जरी घटना बघितली तरी नसरापूरच्या घटनेत त्या आरोपीने यापूर्वी 2 गुन्हे केलेले आहेत. बरोबर. मग तुम्हाला माहिती असायला पाहिजे ना आजूबाजूच्या लोकांना की अशा प्रकारचा गुन्हा केलेला हा माणूस आहे. याच्याजवळ एखादं मूल खेळतंय, एखादं मूल आपण बिंदासपणे कसं काय पाठवू शकतो ना, असं लक्षात यायला पाहिजे. उदाहरणार्थ आपल्या इथे कोणीतरी शेजारच्या फ्लॅटमध्ये लग्नच झालेलं नाही असा माणूस आहे 50 वर्षाचा किंवा विधूर माणूस आहे, बरोबर, ज्याचं बायको वारली 50-55 वर्षाचा माणूस, 60 वर्षाचा माणूस आहे. मग अशा वेळा या माणसांकडून असे प्रकार अनेकदा घडतात आणि आपण मग त्या मुलं पण आपल्याला रिस्पॉन्स करतात, होत नाही असं नाही आहे. बरोबर. मुलं पण जायचं टाळतात किंवा एखाद्या एक माझ्याच ओळखीच्यातली घटना सांगतो. एक मुलगा, आमच्या मित्राचा मुलगा तबल्याच्या क्लासला घातला. तबल्याच्या क्लासला घातल्यानंतर तो मुलगा 8-15 दिवस गेला क्लासला. 8-15 दिवसांनी तो मुलगा जायला वेळ आली 4 वाजता तबल्याला जायची की 3:30 वाजता रडायला सुरुवात करायचं. मग कसं तरी करून आईवडील त्याला बरोबर पाठवायचे, सोडून द्यायचे. मग नंतर काही दिवसांनी लक्षात येत आलं की हा मुलगा का जात नाही, तर तिथे त्याचा लैंगिक छळ चालू होता त्या जे कोणी माणूस होते त्याच्याकडनं. मग आपल्याला सिग्नल्स मिळतात पण आपण दुर्लक्ष करतो. पण इतकं पण बिंदास राहून चालणार नाही ना. बरोबर. म्हणजे चोराच्या हातातच जामदारखान्याच्या किल्ल्या दिल्यासारखं होते. पण या आता ही जी घटना आहे त्यामध्ये अशा गुन्हेगारांची मोडस ऑपरेंडी काय असते नेमकी? मोडस ऑपरेंडी ही एकच असते की आता खूप झाल्या घटना, म्हणजे आत्ताच होत आहे असं नाही आहे. आत्ता दाखल व्हायचं प्रमाण खूप झालं किंवा हा पोस्को अंतर्गत कायदा झाला आणि हा कायदा खूप गंभीर झाला. म्हणजे शिक्षेचं काय म्हणतात त्याला, शिक्षा फार मोठ्या प्रमाणात कोर्टाने दिलेली किंवा कायदेकर्त्यांनी केलेली. तर यांची मोडस ऑपरेंडीच असते की विश्वासाने मुलं जवळ करायची. एकदा त्या मुलांना विश्वास वाटू लागला की मग नाही त्या प्रकारचे काही छोटे याला म्हणता येईल त्यांना बॅड टच करायचा वगैरे वगैरे अशा गोष्टी चालतात. मग ते त्यात जर आपण मुलांना थोडंफार किंवा मुलींना शिक्षण असेल थोडं, अगदी मुलींनाच नाही तर मुलांना पण शिक्षण दिलं गेलं पाहिजे की गुड टच काय, बॅड टच काय, तर ते तसे जर त्यांना दिलं गेलं असेल तर ते सांगू शकतात मुलं. आणि दुसरी गोष्ट, आपल्या धकाधकीच्या जीवनामध्ये आज मुलांशी संवाद खूप कमी पडतो आहे. घरामध्ये मी म्हणेन असं की वायफाय स्ट्रॉंग आहे पण संवाद वीक आहे. तसा संवाद वाढला पाहिजे. संवाद वाढला, मुलांना पालकांविषयी धाक वाटण्यापेक्षा एक विश्वास वाटला पाहिजे. ज्या घरामध्ये पालकांचा आणि मुलांचा संवाद असतो तिथे जनरली ती मुलं बिघडत पण नाही आणि कशी असा काही प्रकार व्हायला लागला कुठलाही, मग मित्राच्या बाबतीत असेल, शिक्षकांच्या बाबतीत असेल, नुसता लैंगिक गुन्ह्याच्या बाबतीतलाच नव्हे तर इतर काही दुसरा प्रकार असेल, तर आपण शिकवतो मुलांना की अनोळखी माणसाशी बोलू नको, अनोळखी माणसाशी करू नको. तर आता मुलांना शिकवलं पाहिजे की अनोळखी माणसाशी चॅट पण करू नको मोबाईलवरनं, कुठल्या प्रकारचा संवाद साधू नको. विविध गॅजेट्स वापरतात मुलं, आता विविध साईट्सवर जातात. या बाबतीत हे सगळं शिकवलं गेलं पाहिजे. पण सर या गुन्हेगारांचा काही एक बिहेवियरल पॅटर्न असतो का जो तपासादरम्यान पण दिसून येतो? नाही, हा फार हायडिंग हे त्याचा की असं वाटणारच नाही की हा माणूस ॲबनॉर्मल आहे असं. ओके. असं अनेकदा घडतं. तुम्ही जर असेल तर काही ठिकाणी मी अशा तक्रारी आमच्याकडे आल्या आहेत की देवळामध्ये काही गर्दी ज्या देवळात असते तिथे देवळांमध्ये काही म्हातारी माणसं या प्रकारची ही रोज येऊन बसणार आणि काहीतरी गर्दीचा फायदा घेऊन महिलांना विविध म्हणजे त्यांच्या विविध पार्ट्सला हात लावणार किंवा मुलांच्या बाबतीत मुलांना असं करणार. तर ही तशी त्यांची विकृती असते. पण असं कळत नाही आपल्याला की हा माणूस या बाबतीत काही विकृत आहे का काय आहे का. फक्त एक लक्षात घेतलं पाहिजे की हा त्याच्या बिहेवियर पॅटर्न थोडंसं वेगळं असतं. तो मुलांना आपल्याकडे खेळायला बोलवेल जास्त, मुलांशी अति 100% असं नाहीच होणार की तो माणूस वाईटच आहे असं नाही. पण आपलं ताकही दुधाने म्हणतात तोंड पळलं तर आपलं ताकही पुंकून प्यायला पाहिजे, असं अशा प्रकारचं आपलं वर्तन राहिलं पाहिजे. या गुन्हेगारांना म्हणजे जेव्हा पोलिसांकडे ही गुन्हेगार पोलीस पकडतात, या गुन्हेगारांना जेव्हा पोलीस पकडतात त्यावेळेला पोलीस यांना आपण जे सिनेमामध्ये बघतो की त्यांना त्यांच्याकडनं काही गोष्टी उकलून घेण्यासाठी त्यांच्यासोबत ज्या पद्धतीनं बिहेव केलं जातं किंवा त्यांना मारलं जातं. मग आता एखादा सिनेमातलं जर एखादा सीन असेल की बर्फ असतो, बर्फावर टाकलं जातं, त्याला वरून मारलं जातं, परत त्याच्या अंगावर मीठ चोळलं जातं, असं काही रिअल लाईफमध्ये होतं का? नाही, असं तर काही नसतंय. हे सिनेमामध्ये फारच दाखवतात. थोडंसं टॉर्चर होतं, काही असं नाही, होत नाही असं नाही, पण एवढ्या प्रकारचं होत नाही. आणि या प्रकारचे जे गुन्हेगार आहेत ते एवढे हार्डकोर क्रिमिनल नसतात कधीच.
म्हणजे ते सगळे मर्डर करणारे, घरफोड्या करणारे किंवा ज्याला म्हणते समजा अगदी तुम्ही गुप्तहेर घेत त्यांना आणलं तर ते त्या प्रकारचे हार्डकोर असतात. त्यांना हे करता येतात. म्हणजे विविध प्रकार तुम्ही अनेक उरी पिक्चरमधलं बघितलं असेल, काहीतरी कान तोडला आहे ना खोपटून काढतायत. तर अशा प्रकारचे आपल्याकडे पोलिसात नाही होत असं प्रकारचं. थोडंफार टॉर्चरिंग होतं आणि हे माणसं तर काय 2 फटक्यातच कबूल होतात. काय असे फारसे नाही. एक तर त्यांना गिल्टी कॉन्शियस पण आलेला असतो, त्याच्यामुळे ते पटकन कबूल होतात. मला नाही वाटत की यांना काही. आणि इंट्रोगेशन पण एक कला आहे, इट इज अन आर्ट. म्हणजे त्यालाच त्याच्या शब्दात पकडायचं. इंट्रोगेशन म्हणजे काय, समोरच्याशी बोलताना तो कुठे कुठे खोटं बोललं आहे त्याला समजावून सांगायचं. किंवा त्याचा काय म्हणतात त्याचा विसंग कसा होतो त्याचा, की अरे आता तू मगाशी हे सांगितलं आहे, आता तू हे सांगतोय, तू ते सांगितलं, मग नक्की खरं काय समजायचं. मग आरोपीची किंवा त्या ज्याची इंट्रोगेशन करतो आपण त्याची मानसिकता खचत जायला लागते. मग त्याला हात अगदी एक कानफटात पण न मारता तो कबूलून देतो की हो साहेब माझ्याकडनं झालं ही चूक असं. पण असा गुन्हा जेव्हा नोंद होतो तेव्हा पहिले अर्धा तास पोलिसांची काय प्रक्रिया असते, कशा पद्धतीनं पोलीस म्हणजे FIR असेल, FIR यामध्ये किती महत्त्वाचा असतो? FIR तर सगळ्यात गुन्ह्यांमध्ये महत्त्वाचं असतो. फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट आहे तो आफ्टर थॉट नसावा. ओके. सुप्रीम कोर्टाचे अनेक निकाल आहेत की हे कुठलाही FIR आहे ना आफ्टर थॉट नसावी. म्हणजे जास्तीत जास्त लवकर दिली गेली पाहिजे. काळ त्याच्यामध्ये गेला की मग तुम्हाला कोणतरी सांगितलं असं होतं, फिर्यादीला कोणतरी ट्विट केलं आहे किंवा शिकवलं आहे त्याला असं असं फिर्याद द्या असं होतं. म्हणून लवकरात लवकर आणि नॅचरल पद्धतीची फिर्याद पाहिजे असते. आता समजा एखादी मुलगी किंवा एखादा मुलगा आहे, मुलाचं धरूया पण मुलगीच असं नाही पाहिजे, ती काहीतरी लैंगिक गुन्ह्याबद्दल सांगते, तर तिचे किंवा त्या मुलाचे जे शब्द असतील ते FIRमध्ये आले पाहिजेत. ओके. तुम्ही सोफिस्टिकेटेड शब्द टाकले तर ते शब्द त्याला माहीत नसतात ना. जसं पूर्वीच्या काळीसुद्धा एखादा विनयभंगाची तक्रार आली तर ती बाई तिच्या भाषेत जे सांगते ते उदाहरणार्थ पहाटे तो आरोपी घरात घुसला, तिला नसेल माहिती. आता ग्रामीण भागात नोकरी केल्यावर ती बाई म्हणणार साहेब झुंजूमुंजूची वेळ होती, तुम्ही म्हणणार सूर्योदयाची प्रातःकाळची वेळ होती. कोर्टात टिकणार नाही ना ती, कारण तिचे शब्द वेगळे आणि तुम्ही प्रत्यक्ष लिहिलेले शब्द वेगळे. म्हणून अशी एक पद्धत आहे की त्या भाषेमध्ये तक्रार लिहिली गेली पाहिजे ज्या भाषेत येते. तुम्ही 37 वर्ष जवळपास या फील्डमध्ये काम केलं आहे. सो असं हिनियस क्राईम तुमच्या काळामध्ये घडले का कधी आणि तुम्ही त्याचा कशा पद्धतीने तपास केला? नाही आहे ना असे आत्ताचे असं नाही. अगदी आमच्या नोकरीच्या सुरुवातीपासून एक क्राईम बघतो मी, पण तेव्हा पोस्को नव्हता. उदाहरणार्थ मालेगावला एका लहान मुलावर अनैसर्गिक कृत्य झालं आणि त्याचा गळा चिरून मर्डर ही झाला. घटना खूप फेमस आहे, म्हणजे ऐकायला पण ऐकण्यामध्ये पण आहे बऱ्याच. हा तर पण मालेगाव सेन्सेशनल, अतिशय कम्युनल सेन्सेशन, मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातलं 1 नंबरचं कम्युनल सेन्सेशन भिवंडी आणि मालेगावलाच, त्यातही मालेगावला. मग गळा चिरून त्याला टाकल्यावर असं झालं की तो मुलगा होता मुसलमानाचा. ओके. मग हिंदू लोकांनीच हे केलं असं ते साहजिक असतं. ते जो असतो त्याच्या विरुद्धचा धर्माची माणसं आरोपी होतात. बरोबर. मग ते झालं इतकं टेन्शन, 2 दिवस बिलकुल वातावरण टेन्स झालं आणि आता दंगा कुठल्याही परिस्थितीत सुरू होईल असं वाटलं. परंतु त्याच्यामध्ये आम्हाला आरोपी पटकन मिळाले, 1.5 दिवसामध्ये आरोपी मिळाले. ते आरोपी मुसलमानच होते. त्याच्यामुळे सुदैवाने आरोपी म्हणजे याच्यासाठी म्हणतोय की दंगा झाला नाही, कम्युनल काही घटना घडली नाही त्याच्यात. अशा प्रकारे असतात. त्या लोकांना काय सवयी असतात. बेसिकली आरोपीचा जो लास्ट सीन असतो कुठल्याही गुन्ह्यामध्ये, हाच काय पण कुठलाही गुन्हा, तो शेवटच्या क्षणी तो कोणाबरोबर होता, कुठे होता, कसल्या परिस्थितीत होता, त्याला जेव्हा बघितलं गेलं, याच्यावरून बराचसा म्हणजे त्याला म्हणता येईल की तपास लावायला फार ते सोपं जातं आणि काय सिद्ध करायलाही सोपं जातं. अशा प्रकारच्या गुन्ह्यामध्ये ह्युमन इंटेलिजन्स किती महत्त्वाचं आहे? ह्युमन इंटेलिजन्स तर आता या असल्या गुन्ह्यात ह्युमन इंटेलिजन्सपेक्षा आता आपल्याला तांत्रिक पुरावे फार, ज्याला इलेक्ट्रॉनिक्स फुटप्रिंट्स आपण म्हणतो. पण असं म्हणतात ना की पोलिसांची एक बेरकी नजर असते, त्यांना कळतं की गुन्हेगार कोण आहे. काय बघा, तुम्हाला एक सांगतो की गुन्हा किंवा गुन्हेगार पकडणं हे 50% काम आहे. बरोबर. 100% काम गुन्हा सिद्ध होतं तेव्हाच होतं, नाहीतर उलटा परिणाम होतो. तुम्ही आरोपी आणतायत, पकडतात, कोर्टात ते सिद्ध होत नाही, सुटत जातात, इतर आरोपींची मानसिकता आणखीन वाढायला लागते, हे काहीच होत नाही. म्हणून त्यासाठी नुसतं तर काय ह्या गुन्ह्यांमधले आरोपी तर लगेच हे होतात. परंतु ती सगळी एक पुराव्यांची एक साखळी निर्माण करणं, की पुराव्याच्या कड्या आहेत त्या एकमेकात गुंफणं आणि गुंफून त्याची एक साखळी तयार करून ते त्याच्यात आरोपीला अडकवणं हे फार महत्त्वाचं असतं. पुण्यामध्ये सध्या गुन्हेगारीचा रेट तर वाढतोच आहे, पण पोलीस प्रशासनानं हा रेट कमी व्हावा यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजे? उपाययोजना पूर्वीपासूनच चालल्या. आता माझ्या वेळी मी ACP क्राईम ब्रांच होतो पुणे सिटी. आमच्या इथले लेडी ज्या ऑफिसर्स होत्या, PSI असतील, PI असतील, API असतील, चांगल्या बोलणाऱ्या हवालदार मुली असतील,
तर आम्ही सगळ्या नगरपालिकेच्या शाळांमध्ये ज्या मुली पौगंडावस्थेत आलेल्या आहेत 7वीतल्या 6वीतल्या या 12-14 वर्षाच्या मुली ज्या आहेत त्या पौगंडावस्थेतल्या मुलींना बॅड टच गुड टच शिकवण्यासाठी पाठवायचो. परत त्यांनी डूज अँड डोंट्स काय करावं काय करू नये, कोणावर किती विश्वास ठेवा, काय करावं कसा वापरावा या बाबतीमध्ये आम्ही ते करत होतो. परत आता पेट्रोलिंग वगैरे ठेवलेलं असते, परंतु वाढती लोकसंख्या पुण्याचं जे स्वरूप आहे आपण बघतो आहे ढगफुटीसारखं स्वरूप झालं आहे. 8ही दिशांना पुणं वाढलं आहे, त्याच्यामुळे ते कंट्रोल करायला तसं खूप कठीण जातं आहे. आणि या बाबतीमध्ये ज्याला म्हणता येईल की पोलिसांनी आणखीन फार काही या गुन्ह्यांच्या बाबतीत फार पोलिसांना करण्यासारखं असं काही नाही. सॉरी, अवेअरनेस निर्माण करणं हेच फक्त या गुन्ह्यातलं महत्त्वाची गोष्ट आहे. त्यासाठी मग त्याला विविध माध्यमातून त्यांना काउन्सिलिंग करता येईल. मला वाटतं मुलांना तर काउन्सिलिंग महत्त्वाचं आहे, पण पालकांचंही काउन्सिलिंग फार महत्त्वाचं आहे याच्यात. अशा घटनांमध्ये पुरावा हा किती महत्त्वाचा? प्रचंड महत्त्वाचं आहे. पुराव्याशिवाय काय केस सिद्ध राहणार. पण यामध्ये पुरावे कधी जो कोणी साक्षीदार असतो तो कधी फितूर होतो, अशा पण घटना घडतात. असं म्हटलं जातं की साक्षीदार फितूर होऊ शकतात, परंतु परिस्थितीजन्य जो पुरावा असतो वस्तुनिष्ठ पुरावा हा कधीच बदलता येत नाही किंवा बदलता येत नाही. म्हणून आयोला नेहमी तपास अधिकाऱ्याला या ज्याला म्हणता येईल तांत्रिक पुराव्यावर फार हे लागतं, त्याच्यामुळे मानवी पुराव्यापेक्षा हा पुरावा फार महत्त्वाचा असतो. उदाहरणार्थ तर आपण सगळा तपास जो करणार तो इथे केंद्रीभूत आहे, तो मोबाईल काय चॅट केलं आहे ते बघतो आपण, त्यावेळेचे लोकेशन्स बघतो, CDR काढतो, लोकेशन्स बघतो, किती वेळा बोलला आहे, फ्रेंड रिक्वेस्ट कोणी पाठवली, कोणाला दिली, कधी दिली, याचं काय ट्रेंड आहे काय बघतो, याने काय हे केलं. त्याला ज्याला म्हणता येईल की ग्रूमिंग करतात. आरोपी नेहमी या व्हिक्टीमला ग्रूमिंग करतात, तेव्हा ग्रूमिंग केल्यामुळे सगळे व्हिक्टीम आरोपीवर विश्वास ठेवायला लागतात. म्हणजे लहान मुलांच्या बाबतीतच कशाला आपण बघितलं की मोठ्या मोठ्या बायका, मोठ्या मोठ्या माणसं, पुरुष 50-50 वर्षाचे या असल्या गुन्ह्यांमध्ये अडकलेले असतात. मग ते रॅदर दॅन इकॉनॉमिकल ऑफेन्स असतील किंवा मग त्यांची अशी चरित्रात्मक गुन्हे असतील. पण अशा घटनांमध्ये अनेकदा होतं की जी लहान मुलं आहेत, असं नाही की फक्त काही घटना आपल्या समोर येतात, पण घटना न समोर येणारे पण बरीचशी प्रकरणं आहेत. नक्कीच. अशा परिस्थितीमध्ये त्या मुलांना कसं ट्रेन केलं पाहिजे किंवा मुलांना नेमकं कशा पद्धतीनं पालकांना सांगतील त्यासाठी कशा पद्धतीने त्यांना. एकतर पहिली गोष्ट सगळ्यात महत्त्वाचं आहे ना, कालातीत गोष्ट आहे, मुलांचा आणि पालकांचा संवाद असला पाहिजे. मी परत सांगेन, मगाशी सांगितलं, मी तुम्हाला वाटेल रिपिटेशन करतो आहे, परंतु संवाद फार महत्त्वाचा आहे. आणि संवादातूनच मुलांना पालकांचा विश्वास निर्माण होतो की आपले वडील हे सांगितल्यावर आपल्याला रागवणार नाहीत किंवा आई रागवणार नाही. हे जेव्हा मुलांना कळतं ना, तर मुलं हाच उगाच घाबरावून टाकतोय, काहीतरी दमदाट्या करतोय बापच काहीतरी पोरांना. पोरं सांगत नाही, मग छोट्या छोट्या गोष्टी सिग्नल्स देतात, ते नाराज आहेत काय, त्यांच्या वागणुकीत झालेले बदल आपल्याला कळतात, काहीतरी कळतात की तो एवढं कसं आहे. मुलं हे पण सांगतात, म्हणजे अगदी मुलंसुद्धा, मुली तर सांगतात की ते काका माझ्याकडे फार ना घाणेरड्या नजरेने बघत होते. एक तर नैसर्गिकरित्या मुलांना हे कळतं की कोण कसं वागतं काही नाही, पण त्यासाठी त्यांना आपण तयार केलं गेलं पाहिजे. आपण म्हणतो ना, एखादं गाणं ऐकण्यासाठी तुमचे कान तयार झाले पाहिजेत, तसं क्राईम कळण्यासाठी तुमची एक मनस्थिती पण तयार झाली पाहिजे की आपल्याला कळलं पाहिजे की हा माणूस का कुठल्या उद्देशाने बोलतो आहे, विनाकारण का बोलतो आहे. विनाकारण कोणतरी चॉकलेट देतो एकाच मुलाला. समजा आता मागे पुण्यात जे बसमधले गुन्हे झाले, ते बस कंडक्टर म्हणजे STचा नव्हे, तो प्रायव्हेट बसेसचा कंडक्टर, त्याने त्या मुलींना काहीतरी जिथे काय म्हणतात त्याला टॉयलेटच्या जागी नेऊन वगैरे असे प्रकार केलेत. मग त्यावेळेला ते दिसतंय ना आपल्याला, तो एकाच मुलीशी का सलगी करतो आहे. तुम्ही त्या बाबतीत मुलांना हेही सांगून ठेवता येईल, ते काका काय कोणाशी जास्त हे करतात का, कोणाला काय करतात सांगतात मुलं सांगत नाही असं नाही, बोलतं केलं पाहिजे. मुलांकडे लक्ष दिलं, मुलांना शिकवलं गेलं पाहिजे, मुलांना सांगितलं पाहिजे की कोणाशी बोलावं कोणाशी बोलू नये. मोठ्या मुली असतील तर त्यांना सांगितलं पाहिजे फ्रेंड रिक्वेस्ट घ्यायला पाहिजे का, प्रत्येक येणाऱ्या तुमच्या चॅटला उत्तर दिलंच पाहिजे का. कारण इथे काय होतं, बऱ्याचदा तो माणूस कुठल्या भागातला आहे. म्हणजे आता इथे जे रेप झालेत IT कंपन्यांमध्ये, त्यावेळेला आम्ही IT कंपनीतल्या इंजिनियर मुलांना नियमावली तयार करून दिली होती आणि त्या 7-8 आमच्या वेळा रेप विथ मर्डर झाले. पण मग मी त्या मुलांना जेव्हा इंटरोगेट केलं तिथल्या मुलांना, तर मुलं थोडीशी आलेली बीड, परभणी अशा त्या भागातली होती. मग ती त्या भागातनं ते गाडीवर ड्रायव्हर होते, ते गाडीवर ड्रायव्हर त्यात ह्या मुली जरा अमेरिकन कल्चर IT कंपन्यांमध्ये त्याच वेळेला येऊ पाहत होतं. अर्धवट अमेरिकन कल्चर होतं ते. मग एका नावाने हाक मारायची बॉसलासुद्धा, किंवा जेंडर बायसनेस हळूहळू नष्ट होत चालला होता.
जेंडर बायसनेस नष्ट होत चालला असताना मग त्या मुली बस त्यांच्या गाडीत आल्या की त्या ड्रायव्हरशी बोलायच्या. कारण त्या आरोपींनी मला सांगितले. तर म्हणजे आम्हाला वाटली ही मुलगी चालूच आहे म्हणून. म्हटलं का? तर म्हणून माझ्याशी बोलायची, मला पाठीवर थापट मारायची, पुढे बसायची माझ्या शेजारी. म्हणजे त्या मुलीच्या डोक्यात तर काहीच नाही, ती मुलगी एकदम सरळपणे. आरोपीला असं वाटायला लागलं ना की अरे ही तर बिंद असते. किंवा ती बसली तिच्या बॉयफ्रेंडबरोबर, तिने काहीतरी चाळे केले, हा आरशातनं बघतोय आणि त्याला माहिती ही आपण बघतो हे बघतोय तरी ती चाळे करते, म्हणजे मग त्याची मानसिकता ती होते. मग ह्या अशा विविध भागातल्या किंवा त्याला एज्युकेशनल वेगळं वातावरण किंवा प्रादेशिक वेगळं वातावरण, हे वातावरण वेगळं असतं आणि या वातावरणामुळे त्याचा परिणाम आरोपीवर होतो. बरोबर. आरोपी ग्रँटेड समजायला लागतो. अत्याचाराच्या घटना वाढत आहेत म्हणून त्यानंतर पोक्सो पण आलं, पण पोक्सो नंतरही या घटनांमध्ये काही कमतरता झाली असं दिसून येत नाही. एक तर बेसिकली आहे ना की पोस्कोचा प्रसार चांगलाच झाला आहे, वाद नाही त्याच्यात, आणि लोक फिर्यादी पण देत आहेत. परंतु पोस्कोमध्ये पण असं एक मॅन्डेटरी प्रोव्हिजन आहे की 12 महिन्याच्यात त्याचा निकाल झाला पाहिजे. परंतु आत्ता मी सहज नेट चाळत होतो इंटरव्ह्यू याच्या आधी, तर 46,000 गुन्हे महाराष्ट्रात पोस्कोचे पेंडिंग आहेत. 46,000 गुन्हे कशाला म्हणतात? मग त्याचं कारणच आहे की तेवढ्या स्पेशल कोर्ट्स नाही आपल्याकडे, तेवढी यंत्रणा नाही आहे. परंतु काही झालं तरी अशा गुन्ह्यांना प्रायोरिटीवर घेतलं पाहिजे ना. बरोबर. म्हणजे जो उद्याचा एक ज्याला म्हणता येईल जबाबदार नागरिक तयार होतो आहे, तो नागरिक लहानपणापासूनच त्याचं मनस्थिती खराब झाली, तर तो माणूस निकोप आणि असा ज्याला म्हणता येईल की राष्ट्राला एखादा अभिप्रेत चांगला असलेला नागरिक कसा तयार होईल तो आपल्याला. पण कोणत्या प्रकारची कृती ही पोक्सो अंतर्गत येते? एकतर गुड टच बॅड टच सांगितलं आहे, त्याला वेगवेगळी कलम आहेत, त्याला शिक्षा पण वेगवेगळ्या आहे. मग त्याच्यामध्ये अगदी टॉपला येतं ते अनैसर्गिक संभोग असेल, किंवा याच्यामध्ये एक लक्षात घ्या की याच्यात आरोपीने जरी संमती दिली असली तरी तो आरोपी मायनर असतो, मुलगा असू द्या मुलगी असू द्या, ती संमती नाही धरली जाते, तो गुन्हाच ठरतो. म्हणजे एखाद्या 16 वर्षीय मुलीने जरी एखाद्या मुलाला संमती दिली तरी तो गुन्हाच ठरतो. मग त्याच्यात ते पेनिट्रेशन झालं आहे की नाही, किंवा काही बॅड टच केला आहे का, किंवा काय केलं, याच्यानुसार गुन्हा ठरतो. इव्हन तुम्ही घाणेरडं बोललं किंवा एखादं घाणेरडं वाङ्मय पाठवलं, मोबाईलवरनं एखादं घाणेरडं चित्र पाठवलं, बाईचं माणसाचं कोणाचं काही, तर तो सुद्धा गुन्हा ठरतो. किंवा तुम्ही त्या एखाद्या पॉर्न आता हे असते, त्यात लहान मुलांचं पॉर्न प्रसारित करणं, हे सुद्धा आता पोस्को अंतर्गत येतं. म्हणजे ITच्या गुन्ह्यात तर येतच, पण पोस्को अंतर्गत येतं. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी येतात. अश्लील वाक्य बोलणं, अश्लील हावभाव करणं, विविध प्रकारचं, मी म्हटलं कुठेतरी शरीराला टच करणं वगैरे वगैरे. मायनर कॉन्सेंट या कायद्यामध्ये ग्राह्य धरला जातो का? नाहीत ना. मी आता मी म्हटलं की तिचा कन्सेंटच मुलाचा किंवा मुलीचा हा कायद्याला अभिप्रेतच नाही, आत्ताच नाही आहे, पोस्को होण्याच्या आधीपासूनही IPCमध्ये मायनर मुलामुलींचा कन्सेंट नाही धरला जात. सर, कॉलेजमधले ज्या मुलं मुली आहेत त्यांच्यामध्ये बऱ्याचदा अफेअर होतं, शारीरिक संबंध होतात, पण आता कोर्टाने त्याबाबत निर्णय दिला आहे की तो सुद्धा गुन्हा मानला जाईल पोक्सो अंतर्गत. तर याबाबत तुम्ही काय सांगा? हा, ती जर 18 वर्षाच्या आतली जर मुलगी आहे तर तो पोस्को अंतर्गत काय IPC अंतर्गतही तो गुन्हाच मानला जायचा पूर्वी. आता पोस्को अंतर्गत मानला तो, पूर्वीही तो गुन्हाच मानला येतो. कारण त्या कन्सेंट देण्याचं वय तुमचं किंवा तेवढी बुद्धी, मॅच्युरिटी तेवढी तुम्हाला आलेली नसते. म्हणून कोर्टाचा असा विश्वास असतो किंवा कायद्याचं असं म्हणणं आहे की ती संमती देण्याचं तुमचं वय नाही आहे, अजून ज्ञान नाही तुम्हाला प्राप्त, म्हणून मग ती संमती नाही ठरत. जसं एखाद्याची फसवून संमती घेतली रेपच्या गुन्ह्यामध्ये, रात्रीच्या वेळी एखादी मजूरबाई झोपली झोपडीत म्हणा, घरात म्हणा, ती इतकी दमली दिवसभर काम करून की तिला शुद्धच राहिलेली नाही. पण ते कोणीतरी माणूस आला आणि तिच्या नवऱ्यात लक्ष ठेवलेलं असतं, ते तिच्या नवऱ्याची हॅबिट्स काय, तो आला आणि तिच्या बेडमध्ये गेला, म्हणजे तिच्या अंथरुणात गेला, आणि त्याने असं भासवलं, ती बाई अर्धमेलीच झाली दिवसभर उन्हामध्ये काम करून, आणि असं भासवलं की मी नवराच. असं जर शरीर संबंध झाला तर तोही रेपच ठरतो, कारण ती फसवून कन्सेंट घेतली. ती बाई जरी कन्सेंट देते तर तिला वाटते आपला नवरा आहे. म्हणजे फसवून कन्सेंट घेणं किंवा मायनर मुलीने कन्सेंट देणं हे कायद्याने गुन्हाच. पण सर, आत्ता मी अजून एक प्रश्न असा विचारतो की रेप नेमकं कशाला म्हटलं जातं, किंवा कोणत्या गोष्टीला आपण रेप म्हणू शकतो? रेपची भाषा अशी की ती ज्याला म्हणता येईल की पेनिट्रेशन झालं तर ते पूर्ण रेप म्हटला तो आपण. म्हणजे अगदी अंतर्भाग झाला अवयवांचा त्याच्यात, मुलीच्या ह्याच्यात, की ते पेनिट्रेशन झालं की ते त्याला पण पेनिट्रेशन होणं त्याला आवश्यक असतं, म्हणून मग ते रेप. पण अलीकडे ज्याला म्हणता येईल की प्रयत्न करणं पेनिट्रेशनचा, हा सुद्धा रेपमध्ये मोडला जातो. सर, 36 वर्ष तुम्ही काम केलं, पुण्यामध्ये सुद्धा तुम्ही क्राईम ब्रांचला होते. सो
त्यावेळेची गुन्ह्याची पद्धती ती आजपर्यंत कशी बदलत गेली आहे? काळानुरूप गुन्ह्यांच्या पद्धती बदलत असतात. पोलिसाला सगळ्यात आधी समाजातले बदल कळतात. बरोबर. तिथं कोणी घटक असेल समाजातला तो पोलीस असतो. समाज कसा बदलत चालला आहे, समाज बदलला मग क्राईम बदलतो, गुन्ह्यांच्या पद्धती बदलतात. आता पूर्वी पारंपरिक पद्धतीने गुन्हे व्हायचे, म्हणजे अमावशीच्या अंधाऱ्या रात्री 2 दिवस इकडे 2 दिवस पलीकडे घरफोड्या व्हायच्या, मारामाऱ्या होणार, दरोडे होणार, चोऱ्या होणार. आता ते हळूहळू बदलत चाललं आहे. मग त्याला तपास करायला वेगवेगळ्या पद्धती झाल्या. उदाहरणार्थ या गर्दीमुळे आता ज्याला म्हणता येईल की आता सगळ्यात जास्त तर काय कुठले गुन्हे घडत आहे आत्ता सायबर क्राईम फार प्रचंड वाढला आहे. सायबर क्राईमचा आपल्याकडे मला वाटतं 90 पट सायबर क्राईम वाढला आहे आपल्याकडे. तर असा सायबर क्राईम अलीकडच्या काळात सगळ्यात ज्याला हाईप झाला क्राईम कुठला असेल तो सायबर क्राईम आहे. तसा सायबर क्राईम म्हणजे मग याच्यामध्ये आता सायबर क्राईममध्ये अनेक प्रकार आहेत. मग याच्यामध्ये खरं तर म्हणजे पोस्कोच्या अंतर्गत पण सायबर क्राईम येतो हा. म्हणजे माणूस आता इथे आहे, त्याची चेहरा नाही लपवत तर त्याची आयडेंटिटी लपवतो. चेहरा तोच असतो, आयडेंटिटी खोटी असते, काहीतरी भास होतो तो मुलींना. म्हणजे याच्यातनं मी मुलींनाही किंवा मुलांनाही असं सांगू शकेन की तुम्ही जोपर्यंत प्रत्यक्ष तुम्हाला माहीत नाही पडत की हा माणूस कोण आहे काय आहे, तोपर्यंत त्याची मैत्री करू नका. नुसत्या चॅटिंगवरनं किंवा ज्याला म्हणता येईल इतर काही माध्यमं आहेत, सामाजिक माध्यमं, याच्यावरनं तुम्ही त्यांच्याशी बोलता तर तुम्ही फसवले जाण्याची फार शक्यता असते. ते अशी काय, आणि सिलेक्टेड लोकांशी मैत्री ठेवा. काय फेसबुकचे माझे एवढे फ्रेंड झाले पाहिजे काही गरज नाही आहे. फेसबुकवर तुम्ही कुठेही गेले की तिथले तुम्ही फोटो टाकताय, तुम्ही कुठे गेले हे कळतं. तुमची 75% तर तुमचा मोबाईल तुमचं हे उघडल्यावरच कळतं की याचा स्वभाव कसा आहे, याचा कल काय, कशाला हा यस म्हणतो आहे, नो म्हणतो आहे. मग अशा प्रकारचं तुमचं वर्तन नसावं ना. किंवा काय आहे काही नाही, काही व्यक्त होतात अलीकडे माणसं. ते व्यक्त व्हायला काही सामाजिक हा प्लॅटफॉर्म सार्वजनिक गोष्टींसाठी व्यक्त होण्याला चांगला आहे. परंतु तुम्ही जेव्हा वैयक्तिक गोष्टी व्यक्त होतात, फार लहानपणापासून ज्या स्टोऱ्या लिहितो तुम्ही त्याच्यावर, असं होतं मग बायकोचं माझं भांडण झालं, मग पहिलं लग्न मोडलं, दुसरं काही गरज नाही तुम्हाला. त्याचा फायदा दुसरा सायबर गुन्हेगार घेतो ना. आणि मग असा गुन्हेगार घेतला की तुम्ही ज्या ट्रॅपमध्ये सापडतात, ट्रॅपमध्ये एकदा सापडले की तुम्ही बघितलं आहे तिथे, नाही त्या साईट उघडूच नका. आता अलीकडच्या काळात एक मध्ये 4-5 वर्षापूर्वी एक आत्महत्याही केली का तरुण मुलाने कॉलेजच्या. त्या घाणेरडे असे कुठले तरी व्हिडिओ येतात, ते व्हिडिओ उघडून बघितले की दुसऱ्या दिवशी कॉल येतो की तुम्ही तो व्हिडिओ बघताना तर आम्ही तुमचं शूटिंग केलेलं आहे आणि तुम्ही इतके पैसे दिले तर यूट्यूबवर तुमचा व्हिडिओ टाकतो. आता जे बिचारे चांगले होते ते कोणाला तरी भेटतात, पोलिशनला जातात, काही लोकांनी पैसे देऊन टाकले. पण असा प्रकार कोणाकडेच नाही आहे की सांगावं तर कोणाला सांगावं. त्यांची मनस्थिती नाही, पैसे पण नाही आहेत, अब्रू जाईल आपली. म्हणून त्या मुलाने फार वरून 4थ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. याचं कारण आपण उघडूच नका ना, ते काही कारण नाही तुम्हाला. व्हिडिओ कॉल आला अनोळखी, काही कारण नाही. आम्हाला येतात व्हिडिओ कॉल तसले, पण तो घ्यायचाच नाही ना, आपण त्या वाट्याला जायचंच नाही. आपण पुण्यामध्ये वेगवेगळ्या कालखंडात वेगवेगळ्या टोळ्या आल्या आणि गुन्हेगारीच्या घटना घडतात, जसं की आता कोयता गँग मोठ्या प्रमाणावर आहे. सो तुमच्या काळामध्ये तुम्ही जेव्हा क्राईम ब्रांचला होते पुण्यामध्ये, त्या काळातली एखादी घटना अशी? बेसिकली कोयता गँग वगैरे काही अशी माझा काही विश्वास नाही. कोयता गँग वगैरे काही नाही. असं प्रत्येक गावाला एक मोडस ऑपरेंडी असते गुन्हा करण्याची पद्धत. तर पुण्याची पहिल्यापासून पद्धत आहे की कोयते वापरायचे आणि रिव्हॉल्वर वापरायचं, म्हणजे गावठी कट्टे वगैरे. तर कोयत्याने मारायचं आणि गावठी कट्ट्याने गोळ्या घालायचे. म्हणजे कट्ट्यातनं वाचला तर गोळीने मरते आणि गोळीतनं वाचला तर कोयत्याने मरते. मग असं करता करता लहान पोरं कोयता वापरायला लागले. ह्याच्यामध्ये बेसिकली काय झालं, जे मायनर मुलं आहेत 18च्या आतली, त्या मायनर मुलांना टोळ्या त्यांना त्यांच्या टोळींमध्ये घ्यायला लागले. त्याचं कारण आहे त्यांना आपल्याला त्या अशा बालकांना, जे बालकच म्हणता येतील त्यांना, आता परिवीक्षाधीन बालक असं काहीतरी म्हणतो आपण त्यांना. मग ते बालकं जी आहेत ती त्यांना ह्या कोर्टात शिक्षा नसते, मग त्यांना त्या सुधारगृहात ठेवलं जातं. तर सुधारगृहांची परिस्थिती बघितली तुम्ही, ते सुधारगृहामध्ये काउन्सिलरच नाही आहे. मग ते सुधारवणार कोण त्यांना? ते दररोज घरी जातात, 4 दिवसांनी परत येतात, मस्त त्यांचा वावर चालला असतो. मग ते इतरही मुलं बघतात, ॲडव्हेंचरस वय असतं, या वयामध्ये बघतात, गुन्हेगारांचे फ्लेक्स लागलेले बघतात आणि ते गुन्ह्याकडे वळतात. आणि तर सोशल मीडियामुळे तसं जास्त उदात्तीकरण, हां, म्हणजे कुठेतरी तलवारीने केकच कापतोय, काहीतरी करतोय, काहीतरी बादशाहसारखा बसला आहे सिंहासनावर. तर असं सगळं बघून तरुण पोरांना त्याच्याविषयी हे वाटायला लागतं. म्हणून त्याच्या बाबतीत पोलिसही लक्ष ठेवून असतात त्याच्या सोशल मीडियावर. पण बऱ्याचदा दुर्लक्ष वगैरे झालं तर मुलं ती त्या बाजूला वळतात. आणि
प्रत्येकाची क्राईम बोलतो तो क्राईमची आजही मोडच ऑपरेंटी पुण्याची तीच आहे. कोयत्याने मारणं आणि कट्ट्यांनी गोळ्या घालणं. आता कट्ट्याच्या ऐवजी चांगले रिव्हॉल्वर्स आले, मग ते देशी बनावटीचे असतील किंवा विदेशी बनावटीचे असतील. कारण ग्लोबलायझेशन जे होते ते ग्लोबलायझेशनमुळे आता बाहेरचे पिस्तूल आपल्याकडे यायला लागलेत. पुण्यामध्ये तुमच्या काळात घडलेली एखादी घटना जिचा तुम्ही तपास पूर्ण केला असेल? नयना पुजारी केस सगळ्यांना माहितीच आहे. त्याच्यातला जो आरोपी होता तो सिव्हिल कोर्टातनं पळून गेला. सिव्हिल हॉस्पिटल म्हणजे ससूनमधनं पळून गेला. पळून गेल्यानंतर पुणे पोलिसांवर फार टीका झाली. प्रचंड टीका म्हणजे काही विचारता सोय नाही. मग तो आरोपी कळत होतो तो कुठे गेला आहे तो. मग आम्हाला जवळजवळ 7-8 महिन्यांनी त्याची खबर लागली की तो दिल्लीत आहे. मग दिल्लीत आमच्या टीम्स गेल्या. तर नुसत्या टीम्स जाऊन उपयोग नसतो. तिथल्या लोकल पोलिसांनी आपल्याला साथ दिली पाहिजे. तिथे आपले बातमीदार पाहिजे, खबरे पाहिजेत. ते खबरे निर्माण करायला लागतात, बातमीदार निर्माण करायला लागतात. त्याला भरपूर खर्च येतो. त्याच्यामुळे ते आरोपी तिथे मिळतील की शंका असते. परत तिथे काय आपला संख्याबळ फार कमी असतं. 4 जणांची 5 जणांची टीम पाठवली असते. मग अशा वेळात तिथे काही हल्लाबिल्ला होतो का, त्याचे काही. परत हे लोक आता काय झाले, जसं या इतक्या सिरियल चालू आहेत चॅनल्सवर, त्याच्यामुळे सायबर साक्षर जे आहेत ते गुन्हेगार पण व्हायला लागलेत. मोबाईलचा वापर कुठे करायचा, कुठे नाही करायचा या बाबतीत. मग ते मोबाईलचे बऱ्याच वेळा आपल्याला इलेक्ट्रॉनिक्स फुटप्रिंट पण मिळत नाही. मग अशा वेळी आम्ही त्याच्यावर जवळजवळ 4-6 महिने तिथे वॉच ठेवला. आणि मग आम्हाला त्याच्यानंतर तो आरोपी मिळाला. मग दिल्लीवर त्याला इथे आणला. वास्तविक आम्हाला त्याचा एन्काउंटरच करायचा होता. परंतु दुर्दैवाने झाल्या काही घटना की आमच्यातच काही 2 तट पडले, करायचं नाही करायचं, राहिला त्याचा होतो. सर, अनेक गुन्ह्यांचा तपास करून पोलिसांचा माइंडसेटसुद्धा एक वेगळ्या पद्धतीनं डेव्हलप होतो का? बेसिकली पोलिसांचा स्वभाव गुन्ह्यांच्या बाबतीत संशय असलाच पाहिजे. हा असा का वागतोय गुन्हेगार, असं काय 4 लोक आणले तर 4मधला एखादाच माणूस आम्हाला संशयित वाटतो. त्याचं कारण असतं, त्याचे थोडेसे हावभाव बदललेले असतात, ते असतात. ते तर बेसिक पोलिसाचं ज्याला म्हणता येईल प्रिन्सिपलच आहे पोलीस तपासाचं. पण अशा बाबतीत आम्हाला अगदी सुरुवातीला मला जरी विचारलं माझ्या बाबतीत तर आम्हाला आमच्या सिनियर्सने फार चांगलं शिकवलं होतं की घरात जाताना म्हणे आपल्या पायाला बुटांना धूळ असते, तर आपण बाहेरच्या पायपुसणीवर पाय झटकतो. मग अशा विचारांचे पण पाय झटकून टाकायचे आणि आत गेल्यानंतर पोलिसाचा कुठलाच विषय काढायचा नाही. म्हणजे बायको असतील, मुलं असतील, बेसिकली तेच विषय घरात काढण्यात काही अर्थ नसतो. त्याचं कारण असं असतं की घरात का नाही सांगायचा बायकोला वगैरे हा विषय किंवा मुलांना, की अनेकदा अनेक संकट येतात पोलिसांवर तपासामध्ये असतील. मग ते गुन्हेगारांकडनं असेल, वरिष्ठांकडनं बऱ्याचदा पटत नाही, टेक्निकल काही चुका होऊन जातात. मग ह्या जर बायकोला सांगितल्या आणि तुमची बायको जर गृहिणी असेल, म्हणजे ते कुठे नोकरी करणार नसेल, तर तिचा पूर्ण वेळ तुमच्याकडेच लक्ष देण्यात असतो. तुम्ही विसरून पण जाता, बाहेर जाऊन तुम्ही मॅनेज पण करून टाकता. पण त्यावेळेला ती बाई पूर्ण तुमच्याबद्दलच विचार करत असते. कसं काय होईल मग आपल्या नवऱ्याचं, आता काय होईल, काय नाही, कसं होईल, हल्ला होईल का, फलाण होईल का. त्याच्यामुळे ह्या सगळ्या कुठल्या स्टोऱ्या घरात सांगायच्याच नाही. म्हणजे जे कोणी सांगत असेल त्यांनी सांगू नये असं माझं म्हणणं आहे. म्हणजे नवीन अधिकाऱ्यांना पण मी असं सांगेन की या बाबतीत काही सांगू नका. आणि हे जर नाही सांगितलं, घरात त्या चर्चा केल्या नाही, तर आपण त्या गोष्टीत जास्त इन्व्हॉल्व्ह होत नाही आणि त्रयस्थ म्हणून आपण या गुन्ह्यांकडे पाहत असतो. ते इन्व्हॉल्व्ह व्हायचं नसतं आपल्याला. आपल्याला निरक्षीर विवेक बुद्धी ज्याला म्हणतात, थोडक्यात दूध का दूध, पाणी का पाणी, तशा पद्धतीने वागायला लागते की हे असं, हा सूर्य, हा जयद्रथ. मग यावेळेला आपण मध्ये आपल्यात काही घ्यायचं काही कारण नसतं, नाहीतर मग ते त्रास होऊ शकतो. माझ्या बाबतीत म्हणाल तर माझ्याकडे एकदा क्राईम ब्रँचला असताना ते काउन्सिलिंगचा सेल होता. हे लग्नानंतर 498 दाखल करायच्या आधी आमच्याकडे काउन्सिलिंग सेल होता. सामाजिक सुरक्षेला मी PI असताना. तर तिथे मग कधी व्हायचं, पण ते नवरा बायकोची जी भांडणं आहे, तर आमची एक लेडी PI असायची, ॲडव्होकेट असायच्या लेडी, समाजातल्या वयाने जास्त ज्या अनुभवी बायका आहेत त्या असायच्या आमच्या टीममध्ये. परंतु कधी इतका वाद विकोपाला जायचा मुलाकडचा मुलीकडचा. मग ते कोणीतरी मग बोलणार, सर तुम्ही या. तर सुरुवातीला मी जात असे, पण ते इतकं टेन्स होऊन जातं ते की तुम्ही नाही म्हटलं तरी त्यात इन्व्हॉल्व होतात. मग कधी तुम्हाला तुमच्या घरातलं वातावरण जे त्याच्याशी तुम्ही ते कंपॅरिझन करायला लागतात कारण नसताना. अनेकदा हे अशा अत्याचारांच्या घटनांमध्ये पॉलिटिकल लिनेज असतं, कोणीतरी पॉलिटिकल व्यक्ती असतो किंवा त्याचा कोणीतरी नातेवाईक असतो, त्यावेळेस काही राजकीय दबाव वगैरे नाही करत. अशा हिनियस क्राईममध्ये जनरली कोणी करत नाही, हिंमत नसते कोणाची. आणि मग समोरचा अधिकारी फारच भ्रष्ट असला तरच कोणीतरी काहीतरी सांगू शकेल, नाही तर असं कोणाची डेअरिंग नाही. 99% याच्यात नाही करत आणि कोणी त्याच्यात हे पण नाही करत. मग 1% सगळंच येतं. मग
अधिकारी येतात, ते पुढारी पण येतात, ते वरिष्ठ पण येतात, ते कनिष्ठ पण येतात, सगळेच येतात. सर, यासारख्या गुन्ह्यांच्या तपासामध्ये तुमच्या सहकारी महिला कॉन्स्टेबल पण असतात. सो त्यांच्याशी या गुन्ह्यांचा तपास करताना कधी जेंडर बायसनेस जाणवतो? असं एकतर बेसिकली काय आहे, पोलीस खातं एक व्यावसायिकदृष्ट्या तपास करणारं खातं आहे. त्याच्यामुळे पोलीस पुरुष कर्मचारी असू द्या, पुरुष अधिकारी असू द्या, महिला कर्मचारी असू द्या, महिला अधिकारी असू द्या, त्यांना प्रोफेशनलिझम शिकवलं जातं पोलिसांचं. त्या प्रोफेशनलिझममध्ये या गोष्टी येतातच, मानसिकता ती तयार होऊन जाते. उदाहरणार्थ काही असेल, समजा डॉक्टर असतील, तसं पोलिसांचं पण असतं. त्याच्यामुळे काही असेल, आता रेपचे काही पुरावे गोळा करायचे आहेत काय, किंवा इंट्रोगेशन करतो आम्ही, आरोपीचं इंट्रोगेशन करतो, पुरुषांचं करतो, तर त्यावेळेला असं मला तरी जाणवलं नाही की कुठेतरी काहीतरी महिला पण आमच्याबरोबर नाहीत, आमच्या महिला अधिकारी पण आमच्या खांद्याला खांदा लावूनच त्यांनी पण काम केलेलं आहे. आणि असं त्या पण चांगल्या रीतीने तयार झालेल्या असतात, ज्याला म्हणता येईल आपली महाराष्ट्र पोलिसांची परंपरा तशी फार मोठी आहे. क्वचित एखादा अपवाद सोडून द्या, पण त्याला काही सगळीकडेच अपवाद येते. तर मित्रांनो, राजेंद्र भांबडे सरांनी नसरापूर प्रकरणावर आपलं व्ह्यू पॉईंट दिलेला आहे. त्यानंतर पुण्यामधलं वाढतं क्राईम यावरही त्यांनी सविस्तर भाष्य केलं आहे. सर, तुम्ही थोडक्यात मध्ये आलात, आम्हाला वेळ दिलात, त्याबद्दल तुमचं खूप आभार. धन्यवाद. आपणही बोलवलं मला.